मी प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झाल्यापासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत। होय, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला नाही त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येईल, आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा वितरित होणार आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला 100% येतं। आता आपण जर बघितलं काल मतदान मोजणी झाली त्याच्यात 100% त्यांना यश मिळालेलं आहे। संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्यात भाजप आणि आपले एकनाथ शिंदे यांची सत्ता आलेली आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींमुळेच ह्यांना पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे। त्यामुळं ह्यांनी स्वतःहून तिथं माफी मागितली आहे की उशीर झाला, माफ करा। ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली नाही, बघा आपल्याला माहिती आहे की 13-14 जानेवारीला लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला, त्यानंतर आचारसंहिता वगैरे होते त्यामुळे थांबवला होता हप्ता, पण पुन्हा एकदा आज वाटपाला सुरुवात केलेली आहे। लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका, आपल्याकडे संपूर्ण माहिती खरी असते। पुन्हा एकदा आज डिसेंबरचा हप्ता सुरू होईल आणि जानेवारीचा सुद्धा हप्ता येणार आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना टेन्शन होतं की आपल्याला पैसे आले नाही त्यांनी काय करायचं हे मी तुम्हाला 2 मिनिटात पुढे सांगणार आहे। कारण सरकारने काही चुकीचा निर्णय घेतला होता, त्यांना कळालं होतं की, परंतु ज्यावेळेस लाडक्या बहिणींनी त्यांना जिंकून दिलं त्यावेळेस त्यांना कळालं की लाडकी बहीणच ही खरी आपली मतदार आहे आणि यांना जपणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करून जमणार नाही। त्यामुळे पुढच्या येणाऱ्या 72 तासामध्ये लाडक्या बहिणींना 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत। लक्षात घ्या, खूप महत्त्वाची बातमी आहे। विशेष करून ज्यांना हप्ते आलेले नाही त्यांनी पूर्ण लक्ष देऊन ऐकायचं आहे। ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला आहे त्यांच्यासाठी पुढे मी काही गोष्टी सांगणार आहे, त्या खूप महत्त्वाच्या आहेत। आता बघा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार पहा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती? स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। आपण जर पाहिलं तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता घोषणा केलेली आहे, येत्या काही तासांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींना 1.5-2 लाख रुपये मिळणार आहेत। हो, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत। अजितदादा पवारांनी सांगितलं होतं, आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की ते आता 1.5-2 लाख देणार आहेत। सोबतच 1500 देऊन थांबणार नाही तर ते 2100 रुपयेसुद्धा लवकरच करणार आहे। त्यामुळे पुढच्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार म्हणजे होणार आहे। दररोज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सेक्शनमध्ये लगेच कमेंट करा आणि पटापटा कमेंट करा कोणाकोणाला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, कोणाची KYC झाली आहे। बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत माझ्यापर्यंत माहिती पोहोचणार नाही आणि तोपर्यंत मी कुठलीही मागणी सरकारपर्यंत पोहोचवू शकत नाही। त्यामुळे तुम्ही कमेंट्स करा। तुम्ही बघा व्हिडिओ सगळेजण बघता पण कमेंट्स कोण करत नाही। कमेंट 10,000 15,000 कमेंट करा, प्रत्येकाने कमेंट करा। ॲटलिस्ट फक्त एवढंच लिहा की हप्ता आला, हप्ता नाही आला, एवढं लिहू शकता। त्यामुळे मी सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला मी आता सांगत आहे। बघा, काल महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला काल निवडणुकीचा निकाल लागला आणि याच्यामध्ये महायुती सरकारला भरघोस यश हे आपल्या लाडक्या बहिणींना दिलं गेलं। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना आता पैसे आलेले नव्हते, त्यामुळे त्यांचं जे काही हे होतं त्या वाट बघत होत्या। त्यामुळं सरकारने काय केलं आहे, आता पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात केलेली आहे। सरकारनं काय केलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींचा आढावा घेतला आहे त्यांनी, कोणाकोणाला हप्ता आलेला होता, कोणाकोणाला हप्ता आला नाही। आता आपण जर बघितलं तर डिसेंबर 13ला हप्ता आला होता, बरोबर, डिसेंबरचा। पण ह्याच्यामध्ये झालं असं की एकदमच निवडणुकीचं वारं आलं, तिथं मतदान होतं। त्यामुळं विरोधी पक्षांनी काय केलं तर तिथं, आणि आचारसंहिता निवडणूक आयोगानं सुद्धा सांगितलं की पैसे कोणालाही वाटायचं कारण नाही। त्यामुळं
त्यांनी काय केलं, पैसे थांबवले. आता पैसे थांबवले म्हणलं परंतु लाडक्या बहिणींना तर पैसे आले नाही. मग त्यांचे हप्ते कधी? मग काल ज्यावेळेस निकाल लागला आणि आचारसंहिता वगैरे सगळं संपलं, त्यानंतर सरकारला समजलं की आता वेळ आलेली आहे लाडक्या बहिणींचं कर्ज फेडण्याची, त्यांना पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात करण्याची. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा डिसेंबरचा हप्ता तर सुरू केलाच, परंतु ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता सोबत डिसेंबरचा हप्ता मिळणार, सोबत जानेवारीचा हप्तासुद्धा मिळणार. त्यामुळं त्यांच्या लक्षात आलेलं होतं की आपल्याला जे हप्ते द्यायचे राहिले ते द्यायला सुरुवात करा. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यांपासून जी तुम्हाला यादी सांगितली मागाशी, त्या जिल्ह्यांपासून वाटपाला सुरुवात होणार आहे. आता बघा, सरकारने एक चूक केली होती, ती म्हणजे EKYCची. सरकारला आपण पुन्हा एकदा मागणी केलेली आहे की EKYCची जी मुदत आहे ती वाढवली पाहिजे. कारण EKYC जी दुरुस्ती आहे, भरपूर लाडक्या बहिणींनी बघा आता ऑनलाईन KYC बंद झाले, पण सरकारची चुकी होती ह्याच्यामध्ये. कारण वेबसाईट ही बंद होती, वेबसाईटनी चालत नव्हती. वेबसाईटमध्ये आपण जर गेलो तर OTP येत नव्हता, बऱ्याचदा ती लोड घेऊन बंद पडत होती. त्यामुळं हे कुठंतरी आपल्याला लाडक्या बहिणींच्या समोर आलं होतं. आपण हे सरकारला देखील सांगितलं होतं, परंतु ते निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये असताना त्यांना वेळ भेटला नाही. ठीक आहे, पण आता पुन्हा एकदा आपण विनंती अर्ज करत आहोत आणि मुदत वाढवण्यासाठी सरकारला आपण विनंती अर्ज केलेला आहे. कालसुद्धा आपण एक विनंती अर्ज केलेला आहे. तर आज एक आपण बघूयात, काय झालं नाही तर आज पुन्हा एकदा एक विनंती अर्ज करून लाडक्या बहिणींना आपण देऊयात. कारण काय होतं आहे बघा, गेल्या नोव्हेंबरमध्ये जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना हप्ते आले होते, पण डिसेंबरचा जर हप्ता बघितला तर आपण फक्त 1.5 कोटी लाडक्या बहिणींना सुद्धा नाही आला आहे. म्हणजे 1 कोटीपर्यंतच आला आहे. म्हणजे राज्यातल्या 1.5 कोटी लाडक्या बहिणी अजूनही वंचित आहेत त्या हप्त्यापासून. मग हे कुठंतरी चुकीचं वाटतं आहे, म्हणून सरकारच्या लक्षात आलं आहे आणि पुन्हा एकदा वाटपाला सरकारने सुरुवात केलेली आहे. आता बघूया आज किती लाडक्या बहिणींना पैसे येतात. आज जर पैसे नाही आले तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती अर्ज करावा लागेल आणि कारण काय बाबा हे विचारून एकदा सरकारला स्पष्ट सरकारकडून आपल्याला ऐकावं लागेल. कारण आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींसाठी आपण खूप काही करतो, परंतु तुम्हीसुद्धा करणं खूप गरजेचं आहे. कमेंट्स करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करत नाही, माझ्याकडे पुरावा राहणार नाही सरकारपर्यंत दाखवण्यासाठी की 1000-500 कमेंट्सने काय होत नाही. सरकार म्हणत असतील की 2 कोटी बहिणी आहेत, त्यातल्या 1000 बहिणी नाही आल्या तर त्या अपात्र असतील, बरोबर. त्यामुळं तुम्ही 10, 15, 20,000 कमेंट्स करणं खूप गरजेचं आहे. तोपर्यंत सरकारपर्यंत माहिती आपण पोहोचवण्यासाठी विनंती अर्ज करण्यासाठी एवढ्या कमेंट्स गरजेचे असतात. पुरावा असतो प्रत्येक गोष्टीला, तुम्हाला माहिती आहे सरकारी कामामध्ये प्रत्येक गोष्टींना पुरावा असतो. तर पुरावा करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कमेंट्स करायचे आहे, लाईक करायचं आहे आणि तुमचे जे काही जिल्हा आहे, बँक आहे ते तुम्ही कमेंट्स करून तिथं सांगायचं आहे. तुम्हाला पहिली गोष्ट तर हप्ता आला का नाही हे लिहा. कारण हप्ता जर आला असेल तर काही टेन्शन नाही, पण ज्यांचा हप्ता आला नाही किंवा KYC राहिलेले आहे त्यांनी कमेंट्स करणं खूप गरजेचं आहे. आता आज हप्ता तर येईलच, अजून पुढे 2 दिवस हप्त्याची आपण वाट पाहणार आहोत. कारण नंतर जानेवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला माहिती आहे 26 जानेवारीनिमित्त हप्ता हा 100% लाडक्या बहिणींना मिळणार म्हणजे मिळणार. आणि आता बहिणींमुळेच माहिती सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसलेला आहे. माहिती सरकारला पुन्हा एकदा आपण विजय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीचा तो हक्क आहे पैसे मागण्याचा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.